का कृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये अनेक अशा पद्धतीच्या लीला आलेल्या आहेत। त्या 2-3 लीलाचं वर्णन करत असताना एक लीला अशी सांगितली, गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुप लोणी अवघी ओढी विरगणी, हागे बाई दूधचा पटेना यशोदे बाळ तुझा तारा कुठवर तो धिंगा, यशोदे बाळ तुझा तारा कुठवर तो धिंगा। पहिली आली म्हणायला लागली, अगं काय सांगायचं यशोदे तुला, तू सांगत होतीस ना बाळ सगुण गुणाचं ताण गे, बाळ दिसतंय गोजीरवाण गे, काय सांगता गाराने गे, तुम्ही गोकुळच्या नारी पण तुला माहिती नाही हे तुझं बाळ कसलं आहे, नुसतं दिसायला चांगलं आहे आणि ह्याच्या अंगात लय नखर आहे म्हटली, तुला माहिती नाही किती गोड वाज होते पण लय नखर आहे म्हणजे अंगात नाही म्हणजे वाजवायला विठाला ह्या बाळाच नाही ह्या बाळाचं सांग ही म्हातारपण इथं बाळ आहे व आता रात्री बघितलं नाही कसं प्रमाण देत होते दादा कालून, कसं गोड पिटी वाजवत होते दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव। फक्त आता दादा म्हातारपणातलं बाळ आहे असं मला म्हणायचंय। आणि मग यशोदेला सांगायला लागली, अगं तुला माहिती नाही यशोदे, अगं हे बाळ म्हटले साधं सुद्धा नाही, काय केलं ह्या बाळानं, रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तूप लोणी अवघी फोडली विरजणी, हागे बाई धरू जाता सापडेना, नुसतं दही दूध खाल्लं नाही, गाडगी मडकी सगळी फोडून सगळ्या घरात राळा घालून ठेवलाय, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, जी भांडी दह्यानं भरलेली होती का ती अशी पालती घातलेली मिळली। आता पालती घातल्यावर दही कशाला राहते, देव पालतं घालतो सगळं, महाराज पालता करतो सगळा प्रपंच, देवाचा फेरा आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पुढे चिरा आणि संसाराशी ज्याचं वाटोळ व्हायला लागले का नाही त्यानं समजायचं देव आपल्याला जवळ बोलवायला लागलाय, अशी पद्धत आहे महाराज परमार्थाची। देव भक्ता लागी करून दे संसार आणि व्हावा निवडे वारावार व्हावा अंगी, अशा पद्धतीचा विचार आहे। एखाद्याचं जर वाटोळ व्हायला लागलं समजायचं देव आपल्याला जवळ बोलवायला, तसं काय देवाला दोष द्यायचं काही कारण नाही, देव आपल्याला जवळ बोलावतंय असं त्या ठिकाणी गृहीत धरायचं। आणि मग देवानी सगळी पालती असणारी ती भांडी ठेवली, सगळ्या गोपिका म्हणायला लागल्या ही चोरी कृष्णानेच केलेली आहे। यशोदा म्हणते, अगं ही कृष्णानं चोरी केली कशावरनं, कुणी पाहिलं का, पाहिलं नसलं म्हणून काय झालं म्हणली, ही पालती भांडी घातलेली त्याच्यावरून कळत नाही काय, खायचं ती खायचं आणि भांडी पालती घालून ठेवायची असलं असते का म्हणली। अहो खोडी चोरी केलेली पण नुसती पाहिली तरी माणसाला कळतंय चोरी कुणी केलेली आहे, भजन नुसतं आवाजावरून कळतंय आबा भजनाला कोण आहे का नाही, आबा लगेच आबा गाडीला किक मारली की लगेच होय का, तर सोमेश्वर महाराज आले तर जांबवंत महाराज आले तर आणि हिथं भजन चालू असलं का बायाचं आबा तसंच पूर्ण तिकडं असं होतं, म्हणजे लगेच आवाजावरून कळतंय। तसं चोरी झालेली बघितली ती भांडी बघितली की लगेच कळतंय, म्हणली ही चोरी कुणी केलेली आहे, कृष्णानेच केली, बरोबर आहे योगेश महाराज, हा बरोबर आहे योगेश, ही चोरी कुणी केलेली आहे, कृष्णानेच केलेली आहे अशा पद्धतीचं। मग आता चोर सुद्धा ती प्रक्रिया बघितल्यावर कळतो का नाही, चोरी झालेल्या ठिकाणी जर सिगारेट सापडली तर म्हणायचं चोर मुंबईचा आहे, चोरी झालेल्या ठिकाणी जर खांब्या सापडला तर चोर कुठला आहे पुण्याचा आहे, चोरी झालेल्या ठिकाणी बिडीचा कट्टा सापडला तर चोर मराठवाड्यातला आहे, चोरी झालेल्या ठिकाणी खर्रा म्हणायचं खर्रा जर सापडला तर चोर नागपूरचा आहे, चोरी झालेल्या ठिकाणी जर तंबाखू गायछाप सापडली तर चोर सोलापूरचा आहे, चोरी झालेल्या ठिकाणी द्राक्षाचं मणी सापडलं की म्हणायचं चोर पिपरीचाच आहे। सगळीकडे बागा विठाला मग ते सगळं पाहिलं आणि यशोदेला तक्रार करायला लागली, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणजे गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुप लोणी अवघी विरगणी, हागे बाई धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा तारा कुठवर तो धिंगा। म्हणली, अगं तुझं तरी काहीच नाही, नुसतं तुझी दही दूध खाल्लंय आणि ती गाडगी मडकी फोडली, ती माझं कसलं केलं म्हणली, तुला काय माहित आहे का म्हणली, ती म्हणली काय केलंय तुझं, दुसरी आली धावत याने ग बाई काय केली माने, तेवढ्यामध्ये ती दुसरी सांगत होती रात्री आला गळ्यात हात घातला मुखाशी मुखचुंबन देत, तेवढ्या तिसरी म्हणली तुम्हा दोघीचं काय सुद्धा महत्वाचं नाही, माझ्या संग तर असा वागलाय लय विचित्र वागलाय, कसा वागलाय, तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी गाठ देवोनी
गाठवाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर तो सुधिंगा यशोदे बाळ तुझा ताना कुठवर तो सुधिंगा अगं म्हणली रात्री आला माझ्या पतीच्या दाढीची माझ्या वेणीची काय केली गाठ मारली पहाटे मी उठायला पाणी ठेवायला निघाले सरपण हुडकायला माझ्या वेणीला काय झालं हिसका बसल्यावर मी म्हटलं अहो तुम्हाला काय समजते का आता म्हटले हे वय का आपलं तेवढा पती म्हणायला लागला माझीच दाढी वाढायला लागली मलाच म्हणते काय वेणी वडली बघते ती उजेड केला तर दाढीची वेणीची काय केलेली आहे गाठ मारलेली आहे मग आता कसं करायचं म्हटले गाठ सोडायला लागलो गाठ सुटेना गाठ कापायचा प्रयत्न केला तरी गाठ कापता येईना गाठ जाळायचा प्रयत्न केला तरी जळेना नैनन शिंदंती शस्त्राणी नैनंद हती पावका नैनम क्लेदयम त्यापोन संशयती मारुता अशी परिस्थिती झाली सकाळी 10 वाजले तरी आम्हाला बाहेर येता येईना का असलं सोंग घेऊन बाहेर येता येते का 11 वाजल्या गाई वासर हंबरायला लागली धारा कुणी काढायच्या बरं तेवढा का मोबाईल का मेसेज का मिस कॉल दुधवायला ये बाबा अंधार काढून ये बाबा असं म्हणता येते का तसं काही नव्हतं मग अशा टायमाला सगळ्या गावाला माहिती होती महाराज सगळं गाव गोळा झालं घरापुढे आणि सगळं गाव उठा की या की बाहेर आता ही वासर ही धारा कवा काढायचे ते या की सगळे बाहेर आता बाहेर नाही जाऊन काय करतो मग आपण जर बाहेर नाही गेलो तरी दार फोडून आत येतील माणसं काय जाय द्यायचे काय म्हटली मग आता आपल्याला बाहेर जावं लागलं आता बाहेर जायचं आता मग तेवढ्यामध्ये यांनी बाहेर प्रवेश केला सगळ्या लोकांनी बघितलं असं का चालायला लागली ती गवळण पुढं चालती 6 फुटाची गवळण आणि 4.5 फुटाचा गवळी आणि पुढं गवळण चालायला लागली गवळी पाठीमागं असं मानवारी करून 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 चालायला लागला तेवढ्यात कुणीतरी सांगितलं बाबा वरी माळावर फकीर आपल्याला हलगी घेऊन या म्हणून तेवढ्यात हलगी टट्टाडांग 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 हा लय चांगलं जमत असलंय आपलं मूळ हीच आहे व आणि मग ती वाजवाय चालू केले टाटाडांग टाट मग ती आता म्हणले आता हे कसं करायचं म्हणले हे काय म्हणले आपा हे कसलं म्हणले हे सोंग झाले म्हणले काय कळते का म्हणले तुम्हाला काय म्हणले असलं असते का म्हणले अरे बाबा काय करायचं ही कधी आला कधी गेला तपास बी नाही आणि म्हणले हे दाढीला म्हणले गाठ मारून गेलाय आता कसं करायचं मग आता कसं करायचं म्हणले आता ह्याच्याशिवाय ह्याला एकच पर्याय काय त्याला शरण जायचं म्हणले हो म्हणले चूक झाल्यावर माफी करते का हा काय काळजी करायची नाही म्हणले जो होय मज अनन्य शरण याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीची एकू सगळे ते गवळण पुढे चालायला लागली आणि ती गवळी महाग चालायला लागला सगळ्यांनी वरात काढली सगळी गावातनं आणि मग ती तिथं पोहोचले पण देवाला श्रीकृष्णाला शरण गेल्यानंतर देवाचा एक नियम आहे जो चूक कबूल करतो जो क्षमा मागतो त्याला माफी केली पाहिजे महाराज आणि त्याला क्षमा करणं हा धर्म आहे आणि याच्याकरता देवाने त्यांना त्या ठिकाणी मोकळं केलं गाठ सोडून टाकली अशा अनेक खोड्या केल्या खोड्या तुम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी अजून राहिलेला भाग पाहू असं हे सगळं यशोदा मातेकडे तक्रारी आल्या यशोदा माता म्हणली कृष्णा हे काय तुझं वागणं बरोबर आहे का ती म्हणली की गुंगडी ही काठी घे आजपासून शाळेत जायचं गाव काय चांगलं आहे का म्हणले उगच इकडं तिकडं काय तोंड घालीत बसू नको गाव तुझ्यावर काहीतरी आळ घेईल अजिबात गावात थांबायचं नाही मग कुठं जायचं नीट म्हणली शाळेत जायचं खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी हरी तसे धेनो सावळा जगजे 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 राधे 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 मुकुंद मोरारी राधे 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 मुकुंद मोरारी मुकुंद मोरारी राधे 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 मुकुंद मोरारी राधे राधे मुकुंद मोरारी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगजेठी अशा पद्धतीनं भगवान परमात्मा गायी राखायला लागले सगळ्या गोपाळांना एकत्र केलं खेळ खेळले कानोबा खेळ डाव जाऊन पदरी कानोबा खेळ डाव जाऊन पदरी खेळ डाव जाऊन पदरी कानोबा खेळ डाव जाऊन पदरी किती करसिल रे कुर्रबोडी किती करसिल रे कानोबा खेळ डाव जाऊन पदरी कानोबा खेळ डाव जाऊन पदरी कानोबा खेळ डाव जाऊन पदरी
गोरा हवा